मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। ठाण्यात महाविकास आघाडीकडून दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले। महाराज आम्हाला माफ करा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले। अशाच ठाण्यातील माचुदादा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे राजन विचारे व काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केलाय। तसेच यावेळी महाराज आम्हाला माफ करा अशा आशयाचे बॅनर लागले। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती, आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केले। संसदेमध्ये या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी, मतदारांना हे करण्यासाठी। आज तुम्ही बघितलं असेल आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत। मला वाटतं ह्यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाही तर 1.5 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनताच या ठिकाणी घरी बसवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।